ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. गीता वेदापेक्षा का श्रेष्ठ आहे? भाग पहिला. ओव्या आहेत 1456 ते 1462. गीता ही कर्मकांड, देवताकांड व ज्ञानकांडाने युक्त कशी आहे ते सांगितल्यावर गीता वेदापेक्षा सुद्धा कशी श्रेष्ठ आहे ते ज्ञानदेव सांगत आहेत. एवं सकळ संख्या सिद्धू श्री भगवद गीता प्रबंधू हा औदार्य आगळ वेदू मूर्तू जाण. याप्रमाणे श्री भगवद्गीता रूपी काव्यग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा औदार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज. वेदू संपन्नू होय ठाई, परी कृपण ऐसा आणू नाही, जे कानी लागला तीही वर्णांच्याची. वेद मूळचाच संपन्न आहे, परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणीच कृपण नाही, कारण की तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णांच्याच कानाला लागला. म्हणजे वेद 3 वर्णांनीच ऐकावा अशी आज्ञा आहे. येरा भवव्यथा ठेलिया स्त्री शूद्राधिका प्राणिया, अनवसरू मांडुनिया राहिला आहे. संसार दुःखात सापडलेल्या इतर स्त्री शूद्राधिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असे ठरवून वेद स्वस्थ राहिला आहे. तरी मज पाहता ते मागील उणे, फेडावया गीतापणे, वेद वेठला भलतेने सेव्य होवा वया. तर मग विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी व वाटेल त्याला सेवन करण्याला योग्य होण्यासाठी वेद गीता रूपाने प्रकट झाला आहे. नाहे अर्थू रिगोनी मनी, श्रवणे लागोनी कानी, जपमिशे वदनी वसोनिया. कारण की पुढे सांगितल्याप्रमाणे वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही का? हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून, श्रवणाने कानाला लागून व जपाच्या म्हणजे पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून, ये गीतेचा पाठू जो जाणे, तयाचेनी सांगातीपणे, गीता लिहोनी वाहणे पुस्तक मिशे. गीतेचा जो पाठ जाणणारा आहे त्याच्या सांगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणे. ऐसैसा मिसकटा संसाराचा चौहटा, गवादी घालीत चौखटा मोक्ष सुखाची. अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्नछत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहे. सर्व सिद्धांताने युक्त अशी ही गीता आहे. काव्यग्रंथ आहे, जणू काही सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व औदार्याने युक्त असा वेद आहे. ज्ञानदेवानी येथे औदार्य या एका शब्दात वेद आणि गीता यातील फरक स्पष्ट केला आहे. वेद हा मूलतः संपन्न असला तरी कृपण आहे, कारण त्याचे अध्ययन करणे त्रैवर्णिकांनाच म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनाच शक्य आहे. शूद्रांना व त्रैवर्णिकातील स्त्रियांनाही वेदाध्ययनाचा अधिकार नाही. वेद हा संसार सागरातून तारणारा खरा, पण वेदविहित आचरणाचे कर्तव्य कठोर पालन करून उपासना केली तरच त्याचे फळ मिळणे शक्य आहे, अन्यथा नाही. मग शूद्रांनी व स्त्रियांनी आपला उद्धार कसा करून घ्यावा? ज्ञानदेव कल्पना करतात की आपल्यामधील ही उणीव भरून काढण्यासाठीच प्रत्यक्ष वेदच गीता रूपाने प्रकट झालेला आहे. दुसरे म्हणजे वेदातील मोक्षमार्ग गहन व बुद्धीस अगम्य आहे, परंतु गीतेने आता त्या ज्ञानाचे सेवन करण्यास सोपी वाट दाखवली आहे. तिचे अध्ययन करणे आता कोणालाही शक्य आहे व ते विविध प्रकारे करता येते. पुढे ज्ञानदेवानी गीतेची उपासना कशी करावी ते सांगितलेलं आहे. अर्थो रिगोनी मनी म्हणजे अर्थाने मनात प्रवेश केला पाहिजे. म्हणजे गीतेत काय सांगितलं आहे त्या अर्थाचे मनन केले पाहिजे. श्रवणे लागोनी कानी, गीता श्रवण करून उपासना करता येते किंवा तिचा जप करून म्हणजे गीता पठन करून उपासना करता येणे शक्य आहे. आपल्याला पठन करणे शक्य नसेल तर जो गीता पाठ करतो त्याच्या संगतीला राहावे, गीता लिहावी, ती पुस्तक रूपाने बाळगावी. अशा अनेक उपायाने गीतेची उपासना करणे शक्य आहे. सध्या कॉम्प्युटरच्या व इंटरनेटच्या जमान्यात तर गीतोपासनेचे आणखी अनेक मार्ग उपलब्ध झालेले आहेत. म्हणून ज्ञानदेव गीतेला अन्नछत्राची उपमा देतात.
अन्नछत्रात कोणत्याही जातीपातीच्या माणसास प्रवेश करून अन्नाचा लाभ करून घेण्याची मुभा असते. त्याप्रमाणे गीता सर्व लोकांना मोक्षरूपी अन्न वाढत आहे. पुढे आणखीही ज्ञानदेवाने गीतेचे श्रेष्ठत्व वर्णिले आहे. तो भाग आपण उद्या पाहू.